महाराष्ट्रातील विद्यार्थी आंदोलकांना मोठा दिलासा। नीट पेपरफुटी प्रकरणातील गुन्हे मागे घेण्यासाठी मुदतवाढ। सुप्रीम कोर्टानं गंभीर नसलेले गुन्हे मागे घेण्याची सूचना केली होती। संसदेतील अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस। गृहमंत्री अमित शहा चर्चेस तयार, पण विरोधकांचा नकार। विरोधक आजही गोंधळ घालण्याची शक्यता। शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज सुप्रीम कोर्टात सलग 5व्या दिवशी सुनावणी। कपिल सिब्बल आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर युक्तिवाद करण्याची शक्यता। दुपारी 2 वाजता सुनावणीला सुरुवात होणार। खासदार सुप्रिया सुळे आणि भाजप नेते विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास। जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघंही निघून गेल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। पंधरा ऑगस्टला नाशिकमध्ये गिरीश महाजन तर रायगडमध्ये भरत गोगावले ध्वजारोहण करणार। तर पालकमंत्री पदाबाबत येत्या 2 दिवसात घोषणा होणार। गोगावलेंनी विश्वास व्यक्त केला। कुंभमेळा वर्क ऑर्डर घोटाळ्यात मंत्री गिरीश महाजनांच्या नातेवाईकाला अटक। अटकेतील तनय महाजन नातेवाईक असल्याची महाजनांचीही कबुली। कुणीही असो, कारवाई होणारच, महाजनांचं आश्वासन। एफडीएचा डॉमिनोज पिझ्झाला दणका। मुंबईतील बोरिवली, विलेपार्ले, घाटकोपरच्या 3 शाखांचे परवाने निलंबित। स्वच्छता आणि अन्न साठवणुकीबाबतच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका। पंधरा ऑगस्टच्या नोटिशीनंतर महिन्याभरात मराठी न शिकल्यास 3 महिन्यांसाठी परवाना रद्द। आणखी 100 दिवसांची मुदतवाढ द्या। भाजपचे वाहतूक सेलचे अध्यक्ष हाजी अराफत शेख यांची मागणी। आजपासून श्रावण महिन्याला सुरुवात। हिंगोलीतील नागनाथाचा मुकुट गर्भगृहाजवळ ठेवला जाणार। गर्दीमुळे मंदिर प्रशासनाचा निर्णय, तर उपवासाचे पदार्थ 20 ते 30% महागले।